हिंदवी स्वराज्य ज्यावेळेस स्थापन करील त्यावेळेस स्वतःला हिंदू समजून घेईल. किती 16व्या वर्षी महाराज केलं बरं का. आजचे राजे फक्त बोलतात, करत काहीच नाही. एकमेव राजा असा होता बोलून दाखवत नव्हता, करत होता. त्याचं नाव शिवाजी. त्याचं नाव शिवाजी. बोलला काहीच नाही महाराज, पण करून दाखवलं. आणि त्या काळामधलं वातावरण तुम्हाला माहिती आहे. मला इतिहास सांगायचं नाही, मला संतपर प्रकरणामध्ये बोलायचं. पण आज दुग्ध शर्करा योग आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आज तुकोबरायांना जो अनुग्रह प्राप्त झाला तोही दिवस आजचा दिवस आहे. म्हणजे आजची तिथी मला माहिती नव्हतं, पण हे अण्णा मागाशी म्हटली. आज गुरुवार असता तर बरं झालं असतं. माग शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे, म्हणून असा पावन पुण्य पर्वामधली तिथी अनुकूल पद्धतीने चालून आली सराज. आणि त्यामध्ये ही कीर्तनाची सेवा. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं वास्तव्य त्यामध्ये गुरुवर्य तुकोबरायांचा अनुग्रह दिन. आणि अशामध्ये आपल्याला सेवा करायची आहे. विठाला विठाला बस. या विश्वामध्ये कितीही वर्ष झाली तरी मनामध्ये जर जागा राहायचं असेल, हृदयामध्ये, का बरं? छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की तुमच्या तोंडातून आपोआप जय काय येतं? माझं नाव घ्या बरं, शांतिगिरी महाराज की कोण म्हणते का बघा. कर्तृत्व शक्ती, कर्मशक्ती, इतिहास. महाराज काय कर्तृत्व असेल त्या राजाचं की 4 शाही, 4 मुघलशाही असेल, आदिलशाही असेल वगैरे वगैरे. आणि अफजल खान काय आपल्यासारख्याला मेल असता होय? जरी समजा आपल्याला पाठवलं असतं तर. बरं त्या काळातले मावळे, अरे तो बाजी प्रभू देशपांडे विशाळगडाकडून पन्हाळगडाकडे जाताना छत्रपती शिवाजी राजांना आश्वासन देतोय, राजे तुम्ही गडापर्यंत जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत हा बाजी प्रभू देशपांडे येथून एकही गनिम पुढे येऊ देत नाही. काय चॅलेंज असेल महाराज, काय चॅलेंज असेल, काय ताकद असेल, काय आत्मविश्वास असेल. जोपर्यंत तुमच्या निशाणीचा आवाज या बाजी प्रभू देशपांडेंच्या कानावर पडत नाही ना तोपर्यंत एकही गनिम किती 3000. आणि लढतोय कोण? एकटा बाजी प्रभू देशपांडे महाराज. काय ताकद असेल मावळ्यामध्ये. लढाई सुरू झाली मायबाप, आणि लढाई चालू झाल्यानंतर एकटा बाजी प्रभू देशपांडे दोन्ही हातामध्ये पट्टा घेऊन गरगर गरगर फिरत एक गनिम पुढे जाऊ देत नाही. खिंडीतून एक मुस्लिम पुढे जाऊ देत नाही. मारा तोडा झोडा. अरे अजून राजाच्या तोफेचा आवाज कानावरती येत नाही. पुढे जायचं नाही. अरे अंगाच्या रक्ताच्या चिळकंड्या वाहू लागल्या रे. हातावरती तलवार, पोटावरती तलवार, पायावरती तलवार, पण राजाच्या आवाज अजून आलेला नाही. तोफेचा आवाज होत नाही. त्याच्या पुढे जाऊ सांगू. अरे मानावरती तलवार लागली, एका बाजूला मान पडली तरी हात चालतायत. त्याला बाजी प्रभू देशपांडे म्हणतात महाराज. तरी त्याला आणि म्हणून अशा मावळ्यांच्या मुठभर संख्येने स्वतःचं स्वराज्य निर्माण करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मुठभर मावळे महाराज. काय त्या तानाजी मालसुरीचं वर्णन करावं. अरे स्वतःच्या मुलाचं लग्न आणि पत्रिका वाटत असताना मोहीम निघाली की तोरणा घ्यायचाय, तोरणा घ्यायचाय, तोरणा घ्यायचा. त्यावेळेस तो तानाजी मालसुरे म्हणतो, राजे तुम्ही मोहिमेवर जायचं नाही. हा तानाजी अगोदर लढल, तानाजी मरेल, जिवंत राहील. आधी लग्न कोंडाण्याचे आणि नंतर माझ्या रायबाचं. महाराज स्वतःचा प्राण घालवला.
गळ लाडता लाडता मुलाचं लग्न राहिलं, याला मावळ्याची निष्ठा मानतात आणि म्हणून आपण गंध लावतोय, टोप्या घालतोय, कीर्तन करतोय, प्रवचन करतोय, आध्यात्मिक क्षेत्र धर्मक्षेत्रामध्ये राहतोय. त्याचं एकमेव कारण या मावळ्यांचं बलिदान आहे. लक्षात असू द्या, हे मावळे जर मेले नसते ना, महाराज लढले नसते, तर आज आपल्याला एवढी सुरक्षितता. आपण जे ह्या टोप्या घालतोय ना, आपल्याला गोल टोप्या घालावं लागल्या असतं महाराज, खोटं सांगत नाही. आणि म्हणून असा राजा आपल्या महाराष्ट्राला भेटला आणि हे केंद्र शासनाला कळालं महाराज. आपल्या राजाची ताकद, आपल्या वारकरी संप्रदायाची ताकद केंद्रामध्ये लक्षात आली आणि नौदलाला छत्रपती शिवाजी राजांचं नाव देऊन टाकलं. महाराजांचा पत्रिका त्यांची देऊन टाकलेली आहे. खूप उशिरा लक्षात आलं की आपल्या राजाची ताकद काय. लक्षात ठेवा, असा राजा झाला, आता पुढे होणे नाही. विठ्ठला तुमचं एखादं काम जर अडत असेल, तुमचं काम एखादं जर नडत असेल, तुमच्या कामाला जर त्या ठिकाणी स्थगिती लागली असेल, तर छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास समोर ठेवा. फक्त इतिहास पुढे समोर ठेवा, तुमची रखडलेली सगळी कामं पूर्ण होतील. कारण तो राजाचा इतिहास, काम कितीही अडचणीत असू द्या पण पूर्ण कसं केलं जाईल, हा इतिहास, हा संकल्प छत्रपती शिवाजी राजांचा पुढे शिकायचा. महाराज राजनीती शिवाजी राजाकडून शिकायची म्हणून त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि अशा थोर महापुरुषाची आज जयंती आहे, आज जन्म आहे. आणि त्यांचा जन्म जर 19 फेब्रुवारीला आज होत नाही ना, तर अखंड भारत आणखी स्वातंत्र्यामध्ये नसता महाराज, परतंत्र्यामध्ये असता. म्हणून एकदा छत्रपती शिवाजी राजांचा मोठ्याने जयघोष होईल आणि कीर्तनाला सुरुवात. छत्रपती शिवाजी महाराज की जय! छत्रपती शिवाजी महाराज की जय! छत्रपती शिवाजी महाराज की जय! विठ्ठला चिंतन सेवे करता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकोबारा या अभंगामध्ये संतांचं श्रेष्ठत्व सांगतायत. संत किती श्रेष्ठ. आता भारती बुवांचा मठ या ठिकाणी आहे, समाधी या ठिकाणी आहे, संजीवनी समाधी आहे. जिवंत समाधी घेतली जाते त्याला संजीवनी समाधी म्हणतात. आणि पूर्वीचे साधू घ्यायचे, त्यांचं तपोबोल त्या पद्धतीने होतं. आता साधूला समाधी घ्यायला परवानगी पण नाहीये. एक जणांनी घेतली महाराज कुंभामध्ये, एका साध्वीने घेतली होती. युट्यूबला बातमी व्हायरल झाली. ती साध्वीने समाधी घेतली, पोलिसांना कळालं, जीसीपी एवढ्या गर्दीतून आणलं, ती समाधी उकरून काढली महाराज. आता परवानगी नाहीये. पण जे जिवंत समाधी घेऊ शकतात त्यांच्याकडे ताकद किती असेल ते लक्षात घ्या. ज्ञानोबा राय 750 वर्ष झालं महाराज, 728 वर्ष झाली समाधी अवस्थेमध्ये आहेत. आणि ती पण पद्मासन घालून. आणि जसे आहेत तसेच हे एकनाथ महाराजांचा पुरावा आहे. काय ताकद असेल महाराज संतांमध्ये. त्यांचं श्रेष्ठत्व सांगणं म्हणजे शब्दाचं काम आहे, शाब्दिकाचे काम नाही येथे. आणि त्याच्यासाठी दृष्टांत दिला तुकोबारायांनी. तुमच्याकडे गाई म्हशी असते ना, जरशेत का गावरान, दूध किती देते? 2 लिटर. किती टायमाला? आणि दार किती टायमाला देते गाय? फक्त. आणि तिसऱ्या वेळेस बसलं तर नाही जमत महाराज. आणि म्हैस, अण्णा तुमच्याकडे म्हैस आहे का? गाईच आहे. म्हशी महाराज बहादरायलाच परवडणात आता. त्याच्यामुळे त्यांचं वास्तव्य कमी होत गेलं. खायला परवडत नाही, धुवायला परवडत नाही, त्याला खूप सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. पण जास्तीत जास्त म्हैस आणि गाय दूध दिले तर 2 लिटर 5 लिटर. पण एक गाय अशी आहे, दृष्टांत दिला तुकोबारायांनी, तिचं नाव आहे कामधेनू. आहे का कुठं सणसवाडीमध्ये कामधेनू? कामधेनू, गावरान गायला कामधेनू बोलतात. पण कामधेनू अशी गाय आहे
तुमची गाय 2च टायमाला दूध देते. तिसऱ्या टायमाला बसलं तर काय होईल? तुम्ही बसून प्रयत्न केला असेल, अचानक एखादा पाहुणा आला, घरातलं दूध संपलं आणि तुम्ही काढायचा प्रयत्न केला, त्यांनी काय केलं असेल? प्रसाद दिला असेल तुम्हाला. कोणता? लत्ता रूपी प्रसाद. लात मारते, बसू देत नाही महाराज. ते नियमाप्रमाणे चालते. पण एक गाय अशी आहे, तिचं नाव कामधेनू आहे. आणि ती कामधेनू पाहुणा 5 मिनिटाला जरी नवीन आला तरी जायचं, बसायचं, धार काढायची. किती दूध खायला टाकायचं नाही काय, 24 तास. तुम्ही झोपू नका, आयुष्यभर धार काढत राहिला तरी ते दूधच देणार. कोणाकोणाला पाहिजे? नको असली गाय, नको नको. ती कशी मिळवायची त्याच्यासाठी मी थोडक्यात सांगणार आहे. ती अशी घरी बसून नाही भेटत. त्याला हिमालयामध्ये जायचं, एका अंगठ्यावर उभं राहायचं, 12 वर्ष तपश्चर्या करायची आणि तपामधून ती प्राप्त होते. तिचं नाव कामधेनू आहे. कशासाठी दृष्टांत दिला तो खूप बरा आहे, नीट ऐका. तो दृष्टांत देण्याचं पाठीमागचं महत्वाचं कारण आहे की सामान्य जीव आणि संत याच्यातलं श्रेष्ठत्व सिद्ध करण्याकरता आपल्या जनरल गायचा, म्हशीचा आणि कामधेनूचा दृष्टांत दिला. महाराज समजलं तुमचं सगळ्या गोष्टी. मग संत कळण्यासाठी, संत समजण्यासाठी, संत लक्षात येण्यासाठी, संतांना पटण्यासाठी कोणती साधना केली पाहिजे? महाराज म्हटले संत असे कळत नसतात, संत आपल्या डोळ्याने समजत नसतात. मग त्याच्यासाठी आपल्या स्वतःला संत बनावं लागतं अगोदर. तो का म्हणे अंगी व्हावे ते आपण. आणि चकारात्मक सांगितलं तरी महिमा जगतामध्ये संतांचं श्रेष्ठत्व सांगत असताना संत ओळखण्यासाठी स्वतः अगोदर संत बनावं लागेल, तरीच महिमान येईल कळो. त्याच वेळेस महिमान कळल, संतांचं श्रेष्ठत्व कळत असतं. संत काय प्रत्येक गावात जन्माला येत नसतो, संत काय प्रत्येक रस्त्यावर किंवा झाडाला लागलेलं नसतंय महाराज. आणि यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होण्यासाठी जगतामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण तर कोण असेल तर ते संत आहेत. संतांपेक्षा जगात कोणीच श्रेष्ठ नाहीये. देव सुद्धा नाही, देव सुद्धा संतांपेक्षा श्रेष्ठ नाही. म्हटले महाराज तीनदा, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. कलियुगी, कलियुगामध्ये तर भरपूर साधू दिसतात, मग थोर कोणाला म्हणायचा हा प्रश्न आहे. थोर श्रेष्ठत्व सिद्ध होण्यासाठी त्याला तपश्चर्या करावी लागते आणि साधू असा कळत नाही महाराज. साधूची परीक्षा मेल्यानंतर असते
आणि शूराची परीक्षा लढताना असते. शूर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी. अण्णा, जगणं महत्वाचं आहे का मरणं? खरं सांगू तुम्हाला, कसं जगतो माणूस, पण मृत्यू खूप महत्वाची गोष्ट आहे बघा. आत्महत्या करून जर मेलं नाही तरच मरत नाही, नाहीतर आहे ना जगतच कोणी झालं तरी जगत. कोणी गोळी घालून मारलं तरच मरत, फाशी घेऊन मेलं तरच मरत, विष पिऊन मेलं तरच मरत, नाहीतर जगतच शेवटपर्यंत. कोण देतं खायला 2 टायमाला माहिती नाही, पण असं अचानक कुणी मरत नाही. विठ्ठला विठ्ठल. कधी मारावं याला पण शास्त्र आहे, कधी मरत जाऊ नये शास्त्र आहे त्याच्या पाठीवर. मृत्यूची सुद्धा तिथी आहे. नाही तर आपण आपल्याला कळतच नाही मेलेलं, दुसऱ्याने सांगावं लागतं महाराज मेलं वाटतं उचला आता. बरोबर आहे, मृत्यू झाला वाटतं उचला. मारण्याची सुद्धा तिथी ऐकून जा, घरी लिहून ठेवा, आणि त्याच तिथीला मारा मरता आलं तर. फक्त विष पिऊन आणि फाशी घेऊन नका मरू. सांगून टाकतो तुम्हाला मारण्याची तिथी. गीतेमध्ये सांगितलं 8व्या अध्यायामध्ये, अग्निर ज्योतिरः शुक्ल षण्मासा उत्तरायणम तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्म विदो जनाः. मृत्यूला खूप महत्व आहे, कधी मरतो आपण ते महाराज. अग्नी म्हणजे दिवसा, शुक्ल पक्ष, आणि 2 आयन असतात पंचांगणामध्ये, एक उत्तरायण एक दक्षिणायन. यापैकी उत्तरायण जर चालू असेल आणि अशा तिथीला ज्या मृत्यू होतो त्याला पुन्हा जन्म मृत्यू सारखं दुःख नाही. जन्मालाच यायचं नाही तर मरण्याचा प्रश्नच येतोय कुठं? लक्षात ठेवा. तिथे लक्षात राहिले ना. दिवसा रात्रीच्याला जरी अटॅक आला, निम्या रात्री 12-1 वाजता, अरे पाय चोळा, पाय दाबा, काही करा, दवाखान्यात न्या, पण त्याला रात्री मरू देऊ नका. त्याला 4:30 पावणे 4 वाजेपर्यंत जाऊ द्या, कसा करून लगेच उचल. रात्री मारायचं नाही हे शास्त्र सांगतं. रात्री, दिवसा आणि शुक्ल पक्ष, कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष 15-15 दिवसाचा पक्ष असतो महिन्यामध्ये. तो शुक्ल पक्ष घ्यायचा मरण्यासाठी. घ्यायचा म्हटलं मी. आणि 2 आयन आहे, एक उत्तरायण आहे, 6 महिन्याचं आयन असतं, एक 6 महिने. आता सध्या तर उत्तरायण चालू आहे बघा. जर कोणाला इच्छाच असली की ब्रह्म ब्रह्म विदो जनाः. पण मी तुम्हाला सांगतो, या तिथीला जो जातो तो पुन्हा जन्माला येत नाही. तो दुःखातून मुक्त होतो, जन्म मृत्यूचं संकट त्याच्या पाठीमागे राहत नाही. आणि असा मृत्यू महात्म्याचाच होतो का, तर याच्या पाठीमागचा सिद्धांत एक सांगून जातो मायबाप, की भीष्माचार्यांच्या संपूर्ण अंगामध्ये बाण शिरलेले होते, घुसलेले होते, अर्जुनाने मारलेले होते, शरपंजरीवरती होते. 6 महिने बाणामध्ये रक्त वाहत आहे. किती दुःख होत असेल, चिमूक काटा सहन होत नाही पायात. आणि सर्व बाण जर त्या महापुरुषाच्या अंगामध्ये असतील तर त्याला तर इच्छा मृत्यू होता, तो तर मरायला पाहिजे होता. त्याच्या हातात मृत्यू असताना सुद्धा तो राहिला का, याचं प्रश्नाचं उत्तर आहे की मृत्यू खूप महत्वाची गोष्ट आहे, कधी मरू नाही. म्हणून मी सांगतो, ज्यावेळेस उत्तरायण चालू झालं, शुक्ल पक्ष आला आणि दिवस आहे, त्याच वेळेस त्या महापुरुषाने देह ठेवला. महाराज विठ्ठला विठ्ठल. साधूचं श्रेष्ठत्व सांगतोय मी. या तिथीला सुद्धा साधूलाच जाता येतं, कुणी जाऊ शकत नाहीये. त्याच्यासाठी तपश्चर्या, त्याच्यासाठी नाम जप, त्याच्यासाठी स्वाध्याय, असं नुसतं प्रापंचिक काम करून ती तिथी नाही गाठता येत. ब्रह्ममुहूर्तापासून जर झोपेपर्यंत नुसते संसारातल्या चिंध्या चापशीत असताल आणि म्हणताल की मला ब्रह्म ब्रह्म विदो जनाः, तर ते शक्य नाहीये. त्याच्यासाठी तुम्हाला ज्ञानेश्वरी वाचावी लागेल, गाथा वाचावं लागेल, भागवत वाचावं लागेल. हे सगळं नाही जमू द्या, पण
पण कमीत कमी सायंकाळची वेळ झाल्यावर हरिपाठ तरी घेत जा. हरिपाठ घेणारे किती बोट वर कर वर बरेच आहेत. आता शिक घ्यायला सुरुवात केली आहे, काळाला नाही अजून, लक्षात ठेवा. आणि काळाला तर एक प्रमाण मी अर्ध म्हणतो ना, अर्ध तुम्ही म्हणा. किती काळाला ते बघू आपण. लटिका व्यवहार म्हणा पुढचं. लटिका व्यवहार, लटिका व्यवहार. आता कुठे तुम्ही हे उड्या मारून म्हणतो महाराज आपण रोज. लटिका व्यवहार, सर्व हा संसार, सर्व हा संसार, सर्व हा संसार. पण सुटत नाही. सोडला तर मग गंमत असे. हरिपाठ आपण घेतो, आपल्याला माहिती आहे पाठ आहे, पण काळायला खूप जन्म जावे लागतील. विठाला विठाला या जगतामध्ये सर्वात श्रेष्ठ संत आहेत. आणि संत बनण्यासाठी त्या महात्मा पुरुषाला, त्या महापुरुषाला किती दुःख सहन करावं लागतं ते ऐका. संत सगळे झाले असते महाराज, संतत्व सगळ्यांनी सिद्ध केलं असतं. बरं आहे, लोक पाया पडतात, दक्षिणा देतात, आनंद आनंद आहे, मोठं म्हणतात, सगळे बनले असते. पण संतत्व श्रेष्ठ करण्यासाठी, सिद्ध करण्यासाठी ते लगेच नाही होत महाराज. त्याच्यासाठी ज्ञानोबारायांनी खूप दृष्टांत सांगून सिद्धता पटवून दिली की साधू बनणं किती अवघड आहे. दृष्टांत देऊ तुम्हाला, लक्षात येईल. साधू काय एका दिवसात बांधण्याची गोष्ट नाहीये. साधू महिन्यात, वर्षात नाही, जन्म जावा लागतात महाराज साधू बनण्यासाठी. त्याच्या पाठीमागची खूप भूमिका आहे, त्याच्या पाठीमागे खूप तपश्चर्या आहे. साधू कोणाच्याही ट्रेडमार्क, खरा साधू बोलतोय मी, नाहीतर कलियुगातले साधू पोट भरण्यासाठी साधू झालेले आहेत. पोटासाठी संत झाले कलेती बहुत, ऐसियाची करिता सेवा, काय सुख होय जीवा. ही प्रमाण खोडून टाकावी लागतील. कलियुगातल्या संतांचं नाही महाराज, पण संत बनण्यासाठी जी तपश्चर्या करावी लागते त्याच्यासाठी ज्ञानोबारायांनी खूप दृष्टांत दिले महाराज. जोपर्यंत पंचविषयापासून इंद्रिय परावृत्त होत नाहीत किंवा तो करत नाहीत साधना करून, तोपर्यंत कोणी संत बनत नाही, कोणी महात्मा बनत नाही महाराज. दिसायला महात्मा असला म्हणजे तो असायला महात्माच असतो असं काही नाहीये. विठ्ठला विठ्ठल. मग आपण जगतामध्ये ज्याला साधू म्हणतो, साधू दृष्टिकोनातून पाहतो, त्याचं श्रेष्ठत्व पाहतो. वा, काय महाराजांचं श्रेष्ठत्व आहे. पण त्याने काय केले आयुष्यभर ते ऐका. का सारसाही बिघडता, व्यामोहाही वत्स काढिता, का भनगो दवडिता भानयावरुनी. काय सुंदर विश्लेषण केलं महाराज. इंद्रिय विषयापासून परावृत्त करण्यासाठी जन्मोजन्मी जावं लागतात महाराज. एका जन्माचं काम नाही. त्याच्यासाठी दृष्टांत दिला. पहिला सारस नावाच्या पक्षाचा दिला महाराज. माये पुढोनी बाळक, काळे उचलता एकुलते एक, होय का उदक तुटता मिना. तैसे विषयाचे घर, इंद्रिया सांडिता थोर, होय का युगांत वीर विराग सहाती. त्यावेळेस साधू सांगतो तुम्हाला दृष्टांत, सगळ्यांना पटवून देतो. विठाला विठाल. आज लाखो समाज ज्ञानोबारायांच्या पुढे नतमस्तक आहे. आज लाखो समाज तुकोबारायांच्या पायावरती नतमस्तक आहे. का सारस आहे विघटिता, ही गोष्टीमुळे आहे. सारस नावाचा पक्षी, त्याचं मैथुन्य जर आपण पाहिलं डोळ्याने, जाग्यावर मारतात, जाग्यावर त्यांचा प्राण निघून जातो महाराज. प्राण सगळ्याला प्रिय आहे. तुम्ही बसलेले सगळ्यांना आपला जीव आवडतो ना सगळ्याला. जीवावर खूप प्रेम करतो माणूस. सगळे करतात, सगळे आपल्या स्वतःच्या जीवावर. आणि मग लहानपणी आई वडिलांवर प्रेम असतं. पत्नी झाली, नेम प्रेम पत्नीकडे देऊन टाकतो. आणि असे तुकडे होऊन जातात प्रेमाचे. सांगण्याचा तात्पर्य अर्थ एवढाच
की पहिला दृष्टांत सारस नावाचा पक्षी ज्ञानोबरांची दृष्टी गेली सारस नावाच्या पक्षापर्यंत. सारस नावाच्या पक्षापर्यंत ज्ञानोबरांची दृष्टी आपण आणखी पाहिलेला नाहीये. पण दुसरा जो दृष्टांत दिला ते नीट ऐका, कान उघडे ठेवून. साधू बनणं सोपं नाहीये जगतामध्ये. साधू श्रेष्ठ सिद्ध करणं सर्वात अवघड काम आहे. भारती बुवांनी काहीतरी हे सगळं केलंय म्हणून त्यांच्या प्रित्यर्थ एवढा मोठा उत्सव होतोय. दुसरा दृष्टांत तुमच्या लौकिकातला आहे. व्यामोहा ही वत्स काढिता. पहिला याच्यासाठी मी तुम्हाला एक प्रश्न करतो, तुम्ही उत्तर द्या. गाईचं दूध गाईच्या वासराला असतं का मालकाला? हा, नियमाने. मग आजपासून धार काढायची. जर भगवंताचा नियम असा आहे की गाईच्या वासराचं दूध गाईच्या वासराला असतं, मला खरं मालकांनो तुम्ही सांगा, गाई येल्यानंतर तुम्ही वासराला किती पाजता आणि घरी किती काढता? माझा अनुभव सांगतो. गाई पाणवेपर्यंतच, गाय पाणवते ना, पाना सोडते तिथपर्यंतच ते वासरू फक्त त्या कासेला चिटकवतात तुम्ही. बरोबर. एकदा का गाई पाहणवली रे पाहणवली की तुम्हाला त्याच्या भुकेचा काही मनामध्ये विचार नाही. वा, त्याला भूक लागली असेल ते त्याच्या गाईचं वासराचं दूध त्या वासरालाच असेल. हा प्रश्न तुमच्या मनात तरी येतो का? मला खरं सांगा, खरं सांगा तुम्ही. हा डोक्यात कधी विचार आला का की आता हे उपाशी मरल, हे अर्ध्या पोटी राहील, आणि तुम्ही जेवायला बसल्यानंतर अर्धी कमी पडली तर किती ताण काढता का नाही? त्या वासराचा विचार. ज्ञानोबरांची दृष्टी तिथं पोहोचली महाराज दृष्टांत देण्यासाठी की तो मालक गायीचं ते गायी पाहणवल्या बरोबर तो तिला धरून लगेच वासराला मागं ओढतो आणि मग ते वासरू गोल 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 फिरवतो. महाराज त्या वासराला किती दुःख झालं असेल तुमच्या लक्षात येतंय? किती दुःख झालं असेल. अरे देवाने माझ्यासाठी निर्मिती केलेलं दूध हा मालक खातोय, त्याची मुलं खातात, त्याचं घरची पाहुणे रावळे चहा सगळ्या गोष्टी करतात, पण मी उपाशी राहिलो ना, त्याचं काय? किती दुःख झालं असेल. आजपासून तुम्ही रोज वासराला पाजणार, त्याच्यासाठी मी एक वाक्य बोलणार आहे. ते वासरू वळत असताना त्याला जाऊन विचारा, बाळा अरे तुला किती दुःख होत आहे, विचारा त्याला जाऊन. एवढं दुःख त्या महात्म्याने सहन केलेलं असतं बरं का. ज्ञानोबरांची दृष्टी आहे. एवढं दुःख. उद्यापासून वासरू पाजणार तुम्ही, मला माहिती आहे 100% पाजणार तुम्ही. का तर ते वासरू ज्यावेळेस वडत असतं ना त्यावेळेस ते त्या मालकाला शाप देत असतं महाराज. अर्ध्या पोटाने जर ते राहिलं ना, शाप देतं मालकाला, शाप देऊन टाकतं, रे जा, या जन्मात तू माझा मालक आहे, पुढच्या जन्मात मी तुझा मालक असेल आणि तू जरशा गायचा आणतोल्या होशील. जरशा गायचा आणतोल्या माहितीये महाराज. अण्णा त्याला दूधच पाजित नाही शेतकरी. हा, ती ज्ञानोबरांची ओवी आहे. मला तो तात्पर्य अर्थ सांगायचा नाही, पण महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे की एवढं दुःख साधू बनण्यासाठी लागत असतं. विठ्ठल विठ्ठल बनगु दवडिता भानयावरुणी. बनगु म्हणजे भिकारी. 15 दिवसाचा भिकारी जर एखाद्या शेठजीच्या तिथं पंक्तीला बसला आणि तो जर कंजूस असला तर त्या ठिकाणी मोजून लोक जेवायला घालतो महाराज. 1 2 3 4 5 6 7. आणि भिकारी माणूस अंगावरती मळके कपडे आहेत, फाटके कपडे आहेत, जटा झालेले आहेत, आणि मग तो म्हणतो या चांगल्या लोकांमध्ये, पांढऱ्या तकल लोकांमध्ये आपलं बसण्याचं काम नाही, तो दारामध्ये बसतो महाराज. आणि दारामध्ये बसल्यामुळं तो शेठजी येतो आणि मोजतो तर ते त्या ठिकाणी आपल्या यादीतला नाही. अरे चल उठ. जे रोज 3 टायमाला खातात त्यावेळेस त्यांना नाही दिलं तरी चालेल. 15 दिवसापासून उपाशी किती दुःख झालं असेल माहितीये. एकादशी सहन होत नाही आणि आता तर महाराज 3 वेळेस झालं सोमवार एकादशी. लाईनीतच आहे 3 वेळेस झालं. आणि म्हणून उठ म्हणल्यानंतर त्या भिकाऱ्याला जेवढं दुःख होतं ना, साधू बनणं सोपं नाहीये. चला पुढे. माये पुढोनी बाळक काळे उचलता एकुलता एक.
एक पोरग नवसाचं झालं महाराज. वैसेचे शेवटी का एकची वेळाली वांजुटे ते मोहाचे नि त्रिपुटी नाचू लागे. एक झालं आणि एकुलते एकावर खूप जीव हो माणसाचा. तुमचा मला माहिती नाही, पण एक नवसाचं झालेलं लेकरू जर असेल ना तर ती माय शेजारणीच्या हातात द्यायला सुद्धा विचार करते महाराज. देऊ का नको ते मध्ये अगदी की दे गडीभर दे, पण ते द्यायला तयार होत नाही. एवढं प्रेम एकुलते एका मुलावर असतं आणि त्याचा मृत्यू झाला महाराज. एकुलत्या एका मुलाचा मृत्यू झाला. त्याच्या माय बापाला जाऊन विचारा की काय दुःखाची तीव्रता आहे. आणि हे मी माझ्या जवळून पाहिलं महाराज. ज्यावेळेस ज्याचा एकुलता एक मुलगा जातो ना, मी जवळून पाहिलं. कधी 2019 मध्ये आमच्या गावामध्ये 10 एकर द्राक्षाची बाग आहे. 1.5 कोटी रुपयाचं उत्पन्न आहे 6 महिन्यामध्ये. 45,000 रुपयाला एक रेडिमेशन इंजेक्शन घेतलं त्यांनी. 45,000 पर्यंत. आणि त्याचा बाप 1000 वेळा त्या डॉक्टरच्या पाया पडत होता. डॉक्टर 4 कोटी रुपये जाऊ द्या, माझ्या वंशाला एवढाच दिवा आहे, याला मरू देऊ नका. डॉक्टर म्हणला ते माझ्या हातात नाही. शेवटी डॉक्टर सुद्धा वर हात करतात महाराज. ते त्याच्या हातामध्ये. मी काय करू. 11 इंजेक्शन 45,000 रुपये पण घेतले. आणि शेवटी वार्ता कळाली गावामध्ये. तात्या, अहो तुमचा एकुलता एक मुलगा गेला हो. 9 इंजेक्शन 11 इंजेक्शन घेतल्यानंतर गेला महाराज. ते तात्या मठामध्ये येत होते, त्यांची माय मठामध्ये येत होती. त्या तात्याच्या डोळ्यातले अश्रू धारा थांबतच नव्हत्या महाराज. ते बोलताना अरे अजून सुद्धा आले. आणि नुसता प्रश्न मृत्यूचा आला तर त्या माणसाच्या डोळ्यातून पाणी येतं महाराज. का एकुलता एक मुलगा ज्याचा जातो ना त्याला विचारा. कर्ता पुरुष. आणि ही दृष्टी माझी ज्ञानोबरायांची तर पोहोचली आहे. ज्याचा एकुलता एक मुलगा जातो त्याला जेवढं दुःख होतं ना तेवढं साधू बनण्यासाठी दुःख होत असतं. लक्षात ठेवा. साधू काही इतका सामान्य नाही. साधू लगेच बनत नसतो. आणि शेवटचा दृष्टांत दिला ज्ञानोबरायांनी माशाचा आणि पाण्याचा. होय का उदक तुटता मीना. मासा म्हटलं की पाणी. आणि माशाचा आणि पाण्याचा किती संबंध मी तुम्हाला दशमीच्या दिवशी सांगतो. विठ्ठला विठ्ठल. माशाचा आणि पाण्याचा संबंध एवढा आहे. त्याच्यासाठी तुकोबराने एक प्रमाण खर्च करावं लागलं महाराज. तुमच्या लक्षात येत असेल तर बघा. जीवना वेगळी तैसा तुका तळमळी. माशाला पाण्याची किंमत विचारा ज्यावेळेस त्याने पाणी सोडलं असेल. आणि एका कवीने त्याचा संबंध पाण्याशी किती आहे हे पटवून देण्यासाठी एक लेख लिहिला गेला होता. तुम्हाला पटत असेल तर बघा. मासे ज्यावेळेस तुम्ही विकत घेता त्यावेळेस त्याला धुयाला सुद्धा पाणी जास्त लागतं. बरोबर आहे. पाणी जास्त लागतं धुण्यासाठी. बरोबर आहे. अरे हा तर म्हणा नाही तर म्हणा का तुम्ही त्यातले नाही. हा मी सांगतो ते लक्षात ठेवा. त्याला धुण्यासाठी पाणी जास्त लागतं असं त्या कवीचं मत आहे. तो अनन्य पाण्याशी किती त्याच्यासाठी त्याने तो लेख लिहिलेला आहे. ते मासे पातेल्यात टाकल्यानंतर त्याला शिजायला सुद्धा खूप पाणी लागतं ग माय. बरोबर आहे. बरोबर आहे. शिजण्यासाठी सुद्धा पाणी खूप लागतं असं त्या कवीचं मत आहे. ते मासे खात असताना ते खाणाराला सुद्धा खूप पाणी प्यावं लागतं. बरोबर आहे. खाणार सुद्धा खूप पाणी 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 करतं महाराज. आणि ज्या ताटामध्ये ते खातं ते ताट धुण्यासाठी सुद्धा खूप पाणी खर्च करावं लागतं. त्याच्याशिवाय त्याचा वाद जात
तुम्ही माझ्याकडे का बघता, मी वाचून सांगतोय. विठाला विठाला जसं त्या माश्याला पाणी सुटल्यानंतर दुःख होतं तेवढं साधू. म्हणून साधू बनणं जगातील सर्वात अवघड गोष्ट आहे. संत बनणं जगात सर्वात अवघड गोष्ट आहे. आणि त्यांचं श्रेष्ठत्व जर पाहायला गेलं आपण, तर त्यांचं श्रेष्ठत्व सांगण्यासाठी शब्द अपुरे पडतात. अभंगाचं पहिलं चरण आहे. संतांचा महिमा साधू बनणं अवघड गोष्ट आहे. जावे त्याच्या वंश तेव्हा कळे. इतकं सोपं नाहीये ते, बघतात इतकं सोपं नाहीये. मग त्यांचं श्रेष्ठत्व पटवून देण्यासाठी निळोबारायांनी 3 संतांचा दृष्टांत दिला. महाराज की संत किती श्रेष्ठ असू शकतात. पहिला दृष्टांत दिला ज्ञानोबारायांचा की 750 वर्षापूर्वी या आळंदी क्षेत्रामध्ये ज्या ज्ञानोबारायांना भिक्षा कुणी वाढली नाही, आणि मग त्या लोकांच्या लक्षात आणून दिलं ज्ञानोबारायांनी की मी काय चीज आहे. काय झालं, रेड्याच्या मुखामधून वेद बोलवला महाराज मारुतींनी. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वद्विजाचा हरविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. काय महाराज, एका मालकाकडे 50 म्हशी होत्या. किती बरं, मला द्यायच्या नाही तर तुमच्याकडे नसतील एवढ्या. 50 म्हशी, त्यापैकी 20 वेलेल्या होत्या आणि एकीला टोनग झालेलं होतं. आणि ते मालक पहिली धार काढायला त्याला सोडायचं महाराज. त्या टोनग्याला आणि त्याला सोडलं की ती पहिलं मालकाला प्यायला सुरुवात करायचं. किती निर्बुद्ध. मग मला सांगा, सोडल्यानंतर ज्याला आपल्या स्वतःच्या आईची ओळख होऊ शकत नाही, अशा रेड्याच्या मुखामधून माझ्या ज्ञानोबारायांनी हरिपाठ नाही, ज्ञानेश्वरी नाही, अमृत अनुभव नाही, काय बोलवला,
वेद. आणि वेदाचं श्रेष्ठत्व जर तुम्हाला पाहायचं असलं, पंढरपूरला जायचं, तुकाराम महाराजांच्या पादुका त्याच्या काचेमध्ये वेद आहेत. त्या आतमध्ये जात असताना जर तुम्हाला वाचण्याची इच्छा असली तर वाचत वाचत जात जावा. सोपं आहे ते. हा, वेद अगदी सोपं आहे, सोपं. तुम्हाला जर वाचायचं असेल तर. आणि मग त्या ठिकाणी माझे ज्ञानोबराय जात असताना ती परीक्षा, आणि ते ब्राह्मण लोक पैठण क्षेत्रामध्ये म्हटले, अरे त्या पकालीचं पाणी वाहणारा रेडा त्याचंही नाव ज्ञानदेव आहे आणि तुझंही नाव ज्ञानदेव आहे. तो म्हणतो विश्वात्मक ब्रह्म एक आहे, तर बोलून दाखव त्याच्या मुखामधून. काय ताकद माझ्या ज्ञानोबरायांची. संतांचं श्रेष्ठत्व सांगतो मी की माझ्या ज्ञानोबरामध्ये हो खरंय, त्याच्यामध्ये जो आत्मा आहे तोच माझा आत्मा आहे, आणि माझ्यामध्ये जो आत्मा आहे तोच त्याचा आत्मा आहे. ज्ञानोबराय गेले आणि त्या रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणले, बोल रे ऋग्वेद. हा, ओंकार शब्द प्रणवाचा, आणि ते ऋग्वेद बोलायला लागलं महाराज. काय बोलायला लागलं? ऋग्वेद. ज्ञानदेव म्हणे, बोल रे ऋग्वेद. ओंकार शब्द प्रणवाचा, आणि ते ऋग्वेद बोलायला लागलं. वेद वेद. आता मला सांगा, ज्या रेड्याला आई कळत नाही त्याला वेद बोलायला येईल? ही ताकद कोणाची? ही ताकद माझ्या ज्ञानोबरायांची महाराज. संतांची ताकद आहे रेड्याच्या मुखामधून वेद बोलवणं. आता आमच्यासारखे रेडे कीर्तन करतात, ह्याची ताकद कोणाची? आम्ही तिकडे काय कमी बुद्धी आहे आमच्याकडे? स्वतःची बुद्धी आहे? बरं सांगा बरं, तुमच्याकडे डोळे आहेत का? स्वतःची दृष्टी आहे का तुम्हाला? स्वतःची दृष्टी? आणि जर असती तर अंधारात बॅटरीची गरज. दृष्टी नाही मला, सूर्यामुळे दिसते, लक्षात ठेवा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून मैशीपुत्रा मुखे बोलवणे श्रुती, हा जरा कमी पडला दृष्टांत. बोलवला असेल, ऋग्वेद बोलला असेल, मग जड भिंती चालवली. चालविली जड भिंती. आता जड भिंती, गाडी चालना नीट रोडने, पेट्रोल टाकून डिझेल टाकून गाडी ऍक्सिडेंट होते. चालविली जड भिंती. कशासाठी जड भिंती चालवली? लोकांमध्ये मोठेपण मिरवण्यासाठी नव्हे. तो चांगदेव 1400 वर्ष जिवंत राहिला. मी सुद्धा तीच कला शिकतोय, पण कुठं जमते. 1400 वर्ष जिवंत राहिला तो. 1400. आता अलीकडे जास्तीत जास्त 70 आणि कमीत कमी 45. उचला, लावा फोटो. स्वर्गवासी, वैकुंठवासी. 1400 वर्ष खूप असतात. 1400, 100 सुद्धा खूप झाले आता या काळामध्ये. 1400 वर्ष जगला आणि त्याला कळालं की कोणतरी महात्मा आळंदी क्षेत्रामध्ये आहे. अरे रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, त्याच्या कानावरती गेलं आणि तो म्हणला, अशा महापुरुष, इतका पॉवरफुल साधू योगी, आणि याच्याकडे जात असताना आपण आपल्या वैभवामध्ये, आपल्या सामर्थ्यशाली स्वरूपामध्ये गेलं पाहिजे. म्हणून त्याने वाहक घेतला, महाराज बसायला वाहक घेतला, हातामध्ये चाबूक घेतला, शिष्यमंडळ घेतला आणि चालत 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 या ठिकाणी विश्रांतीवाडापर्यंत येऊन पोहोचला. आणि ज्ञानोबरायांच्या कानावरती वार्ता गेली, अहो 1400 वर्ष जिवंत असलेला चांगदेव वाघावर बसून आलाय. आता कोणाची कधी जिरवायची, जिरली पाहिजे महाराज. आणि कधी जिरते माहिती आहे तुम्हाला? आपल्यापेक्षा कोणतरी मोठं भेटत नाही तोपर्यंत माणसाची जिरतच नाही. लक्षात ठेवा.
आपल्यापेक्षा श्रेष्ठ. मी एक जणाच्या घरी गेलो आणि मुक्कामाला त्या ठिकाणी महाराज जेवायला वाडीपासून ते सकाळी आंघोळ होईपर्यंत त्याच्या एकच वाक्य मी ऐकलं शेवटपर्यंत. महाराज आपल्याकडं 2 एकर ऊस आहे, नुसतं म्हशीच्या शेणाचं आहे, 120 टन गेलाय. मी ऐकून ऐकून महाराज बोर झालो. भारत इतकं 2 एकर ऊस, 2 एकर ऊस, 2 एकर ऊस. ऐकू ऐकू माझे कान पार बधीर झाले. मी तरी आता राहायचंय खायचंय म्हटल्यानंतर ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी. कधी कधी असं करावं लागतं की ज्याचं खायचंय त्याला तर काय बोलता येत नाही. म्हणलं बरं ऐकून घेतलं. उद्या काल्याचं कीर्तन माझं होतं आणि म्हटलं अण्णा आपण जरा काल्याच्या कीर्तनाला जाऊन येऊ. म्हणलं ठीक आहे. बसला गाडीमध्ये गेला आणि गेल्यानंतर त्यांनी चहा नाश्ता वगैरे केला. ज्याच्या बंगल्यामध्ये मी गेलो आणि मग त्याला विचारलं काका ऊस किती आहे तुमचा? तो म्हणला 300 एकर. याच्या हातातलीच पैसे डोळून पडले. का सांगतो मी हे, जोपर्यंत पुढच्याचा 300 दिसत नाही तोपर्यंत आपला 2 एकरच जास्त वाटतो. लक्षात ठेव. त्याचं सामर्थ्य तो वाघावर बसून आला, हातामध्ये चाबूक आणि मग ज्ञानोबराय म्हणले त्याने वाघावर बसला. हे त्याचं सामर्थ्य आहे, बरोबर आहे. पण त्याची जिरवावी लागेल, त्याला दाखवून द्यावा लागेल. आणि म्हणून ज्ञानोबराय, निवृत्ती दादा, सोपान काका आणि मुक्ताबाई ज्या भिंतीवर बसले होते त्या जड भिंतीला चल म्हटले महाराज आणि ती जड भिंती चालायला लागली. कोणाची ताकद आहे? ज्ञानोबरायांची ताकद. काय श्रेष्ठत्व सांगणार आहे महाराज आपण. तरी सुद्धा हे कमी वाटतं मला थोडस. मेलेला माणूस जिवंत करायची शक्ती कोणाकडे? एकदा काय झालं की पैठण क्षेत्राकडून ज्ञानोबराय 4 भावंड आधी येत होते आणि एक धार्मिक पत्नी मेलेली होती. त्या काळामध्ये पती मेला, पत्नीला जगता येत नव्हतं, तिला सती जावं लागायचं आणि ती तिच्या मनापासून जर गेली नाही तर तिला लोक त्या सरणामध्ये ढकलून द्यायचे. महाराज जगता येत नव्हतं. आता चांगलं आहे, त्या काळामध्ये जगता येत नव्हतं आणि मग ती मेली, आपला पती मेला, पती सरणावरती आहे, आता मारायचं तर आहे. आणि 4 भावंड तेवढ्यात आली आणि तिला वाटलं की मारताना का होईना या साधूंच्या पायावरती डोकं टेकून मारावं, कारण साधूच्या पाया पडल्यानंतर हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. संतांच्या पायावर डोकं टेकवलं तर देवाची प्राप्ती आहे. अरे आपल्याला तर मारायचंच आहे. मग मारताना साधूचं दर्शन होते म्हणून ज्ञानोबरायांच्या पायावरती डोकं टेकवलं आणि ज्ञानोबरायांनी कुठलाही विचार न करता आशीर्वाद देऊन टाकला, अखंड सौभाग्यवती भव. आणि ती ढसाढसा रडू लागली. माय ती मोठमोठ्याने रडू लागली. डोळ्यातले आसव त्याच्या पायावरती, ज्ञानोबरायांच्या पायावरती पडू लागले. आणि ज्ञानोबरायांनी प्रश्न केला, का रडते माते? महाराज तुम्ही जो आशीर्वाद दिला तो या जन्मातला की पुढच्या जन्मातला झालं काय? त्या चितेवरती जे प्रेत आहे ते माझ्या पतीचे आणि आता त्याला जाळायचं आहे आणि मीही सती जाणार आहे. तुम्ही या जन्मातला आशीर्वाद दिला की पुढच्या जन्मातला? ज्ञानोबराय म्हणजे माझा आशीर्वाद खोटा ठरू शकत नाही, खोटा ठरू चल तिथं. आणि मग महामृत्युंजय मंत्राचा जप केला. तुम्ही सुद्धा, मी तुम्हाला सांगून टाकतो महामृत्युंजय मंत्र. शक्य झालं तर सणसवाडीतली कुणी मरू देऊ नका. ताकद. आणि ज्ञानोबरायांनी कमंडूतलं पाणी घेतलं आणि ओम होम ज्यूम सह ओम भू भुव स्वं त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दनान् मृत्युर्मुक्षमामृतात् स्वः भुव भू ओम सह ज्यूम होम ओम. मेल उशाला बसायचं आणि रोज 1.25 लाख वेळा हा मंत्र जपायचा. ते 12 दिवसात 13व्याच्या अगोदर उठून बसले. शक्य झालं तुम्हाला तर करा. बरं का ना, तुम्ही माझ्याकडे असं का बघा, मला नाही अजून शक्य झालं. मग असं शक्य झालं तर बघा. आणि मग ज्ञानोबराने तो मंत्र म्हटला आणि ते चितेतून उठून उभा राहिलं. महाराज हे ज्ञानोबरायांच्या श्रेष्ठत्व सांगत असताना मेलेला माणूस ज्ञानोबरायांनी जिवंत केला आणि त्याने ज्ञानेश्वरी लिहिली. महाराज ही ताकद माझ्या संताची आहे. विठाला विठाला
श्री शके 1272 तै टीका केली ज्ञानेश्वरी श्री सच्चिदानंद बाबा दरे लेखको झाला. आता मला सांगा, मेलेला माणूस जिवंत करायची ताकद कोणाकडे आहे? माझ्या ज्ञानोबरायांकडे होती. म्हणून हे वर्णन शब्दामध्ये करण्यासारखं नाहीये, पहिला सिद्धांत. आणि दुसरा सिद्धांत, नैवेद्य हा तेचा. असा झाला, नामदेवरायांना नैवेद्य दाखवण्याचा प्रसंग आहे आणि त्यांना माहितीच नव्हतं देव खातो की नाही. आणि तुम्हाला तरी काय माहितीये काय? तुम्ही रोज दाखवता, कधी खाताय तुमच्या घरात? खाता असलं तर बोटवर करा बरं एखादं खाते म्हणून. हा, का खात नाही? अरे त्या नामदेवरायांनी जसा दाखवला तसा दाखवतोय कोण आता? नामदेवरायांनी भगवंताच्या समोर नैवेद्य ठेवला आणि म्हटले, देवा 5 मिनिटं देतो तुला, 5 मिनिटात जर हे जेवण पूर्ण केलं नाही तर हा नामा तुझ्या पायावरती डोका आपटून जीव देईल. हे आपली आश्वासन झालं. जीव देईल, डोकं आपटेल, जीव देईल. हा, त्यांनी सुरुवात केली डोकं आपटायला आणि रक्तबंबाळ डोकं झालं आणि त्या देवाला नाईलाजाने यावं लागलं, जेवावं लागलं. महाराज मूर्ती जेवी. मी तुम्हाला खरं सांगतो, विटेवर उभा असणारी मूर्ती ही सगुण स्वरूप साकार अवतारातली मूर्ती आहे. ती खाते महाराज, ती खाते. नामदेवराय चुकीचं लिहिणार नाहीत. मी या ठिकाणी अधिक मासामध्ये पहिल्या दिवशी पंढरपुरात गेलो पूजा करण्यासाठी, पहिल्या दिवशी. आणि मग तिथं उपचार चालू झाले महाराज. दही, दूध, तूप, मध, अत्तर वगैरे सगळं झालं आणि लोण्याचा गोळा आला आणि माझ्या मनामध्ये संशय उत्पन्न झाला बरं का महाराज. असा संशय उत्पत्ती झाली की बाबा एवढं 2 तास झालं मी इथं बसलोय, कशासाठी याला उपचार करतात, का करतात हे उपचार? अरे ते काय खातंय का पितंय असं मनामध्ये भाव उत्पन्न झाला महाराज. आणि तो भाव सिद्ध करण्यासाठी तोंडाला गोळा लावला. खरं सांगतो मी, गादीवर उभा आहे, तोंडाला गोळा लावला आणि तो गोळा एका सेकंदात त्याने मटकन माझ्या डोळ्यातून पाणी आलं महाराज. की माझ्या मनात असा विचार का आला? पुन्हा मी खूप रडलो त्या दरबारामध्ये. अरे तुझ्यावर अविश्वास दाखवला रे मी. नामदेवरायांची प्रमाण फक्त माझं पाठ होतं की नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, पण आज तो मला दाखवून दिलं देवा की मी या विटेवरचा उभा राहिलेला फक्त मूर्तीच नाही तर मी खातो सुद्धा, खातो, मी खातो. आणि मग मी ब्राह्मणाला विचारलं महाराज, बराच 2 तास होतो आतमध्ये. ब्राह्मण काकाला विचारलं, काका तुम्ही पाहिलं हे? अरे 2 वर्ष झालं माझ्याकडे ही पूजा आहे, आणखी तर कधी मी बघितलं नाही. मी त्या 2-4 मावश्या होत्या माझ्या बरोबर. मावशांना विचारलं, तुम्ही कधी बघितलं का? तुम्ही मंदिरामध्ये असता? म्हणजे नाही. मी त्या सिक्युरिटीवाले विचारलं, तुम्हाला पाहिलं? नाही. आणि मग ते मलाच का दिसलं हा मोठा प्रश्न माझ्यापुढे उत्पन्न झाला महाराज. की का मला देवाने, का तर माझ्या मनामध्ये संशय उत्पत्ती झाली की एवढं का करतात, हे तर खातच नाही. आणि तो संशय माझा डोक्यातून काढून टाकला. नामदेवरायांच्या हाताने भगवंताने नैवेद्य खाल्ला, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. आणि तिसरा दृष्टांत दिला तो तुकोबारायांचा. जळा दगडा सहित वह्या तारेल्या जैस्या लाह्या. रामेश्वर भट्टांनी तुकोबारायांना सांगितलं, तुमचा आत्ताच्या आत्ता ते थोतांड बंद करा, कीर्तन प्रबोधन बंद करा आणि तुम्ही ज्या लिहिलेल्या ज्या वह्या आहेत त्या आत्ताच्या आत्ता इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडून टाका. ज्या माणसाने आपल्या स्वतःचा पूर्ण संसार जाळून जे कवित्व नामदेवरायांनी पांडुरंग आले म्हणून केलेलं होतं महाराज, चर दिसणे अंतकरणामध्ये, धक्कन अंतकरणामध्ये काळीच त्या ठिकाणी तुकोबारायांचं महाराज धक्कन झालं. आणि तुम्ही भूदेव आहात, तुमची आज्ञा शिरसावंद्य आहे. सगळा तो तुकोबारायांचा गाथा त्यांनी उचलला, त्या वह्या उचलल्या आणि जे लिहिलेलं जे प्रभुत्व आहे ते इंद्रायणीच्या डोहावरती नेलं महाराज. आणि भगवंताला सांगितलं, हे देवा
हे पांडुरंग, आज देव आणि भक्ताची परीक्षा आहे. आज जर ह्या माझ्या वह्या या इंद्राणीच्या डोहामध्ये जर बुडल्या ना, तर तुला कुणी देव बोलणार नाही. आणि या तुकोबरायांनी संसार जाळून जी भक्ती केली आहे, या तुकोबरायांना कुणी भक्त बोलणार नाही. देवा, भक्त आणि देवाची परीक्षा जर द्यायची असेल ना, तर हा तुकोबराय जोपर्यंत माझ्या वह्या तू कोरड्या घेऊन येणार नाही, तोपर्यंत अन्न आणि पाणी ग्रहण करणार नाही. 13 दिवस महाराज अन्न आणि पाण्या वाचून तुकोबरा इंद्राणीच्या काठी थांबले. आणि 13व्या दिवशी बाळवेशामध्ये बुडलेला 13 दिवसाच्या वह्या, ज्याच्यामुळे आज आपण सर्व जिवंत आहोत, तो तुकोबरायांची गाथा त्या बाळवेशामध्ये 13 दिवस पाण्याच्या खाली राहिलेल्या वह्या कोरड्याची कोरड्या घेऊन आला. हो, काय ताकद असेल तुकोबरायांच्या शब्दामध्ये, काय ताकद असेल तुकोबरायांचं श्रेष्ठत्व. आणि मग मला सांगा, ज्या ज्ञानोबरायांनी रेड्याच्या माथ्यावरती हात टेकवला ते ऋग वेद बोलू लागलं. ज्या ज्ञानोबरायांनी महाराज जड भिंती चालवली, ज्या ज्ञानोबरायांनी स्त्रीचा पुरुष केला, ज्या ज्ञानोबरायांनी मेलेला माणूस उठवला, ज्या नामदेवरायांनी त्या ठिकाणी मूर्तीला नैवेद्य चारायला भाग पाडलं, आणि ज्या तुकोबरायांच्या 13 दिवस वह्या पाण्यात राहून कोरड्या आल्या, यांचं श्रेष्ठत्व सांगायला आपल्यासारख्याचे शब्द वापरतात. शाब्दिकाचे काम शब्दासाठी मी दृष्टांत देतो. शब्दाने फजिती होत असते. शब्द वापरताना सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने अर्थबद्ध शब्द वापरले पाहिजे. एक मुलगी नांदायला निघाली माहेराला, बरोबर आहे? ऐका, आलोलीच का मुंडके अशी नांदायला माहेरला जाते तो आहे? हा, नांदायला म्हटलं मी. काही बोला महाराज, आमचं सगळं खपून जातं. काही बोला. एका गावात रामायण लागलं होतं. अगदी 5 मिनिटांमध्ये आपल्याला सेवा पूर्ण करायची, कारण 6 ते 8 ह्या वेळेमध्ये आपली सेवा. तर एका गावामध्ये रामायण चाललं होतं, भावार्थ रामायण. आणि ते सुट्ट्या पानाच्या पोती होती असे. आमच्याच गुरुगादीचं गाव आहे. आणि मला म्हटले, महाराज बसा तुम्ही सांगण्यासाठी. मग ते भावार्थ रामायण तुम्हाला माहिती, जिला दिसत नाही, जिला ऐकायला येत नाही, ती 2-4 जण ऐकायला असतात. रामायणाची पद्धती अशी आहे की जिला ऐकायलाच येत नाही असे 2-4 माणसं असतात रामायण ऐकण्यासाठी. आणि मग मला बसवण्यात आलं. आणि प्रसंग खूप छान चाललेला होता. प्रसंग असा होता की विश्वामित्र ऋषी प्रभू रामचंद्रांची मागणी करतायत यज्ञ रक्षणासाठी. पण मी बसायला, आणि ती सुट्टी पानाची पोती होती महाराज. मी बसायला आणि ती पान जायला एकच वेळ झाली. ते पानच सापडाना, पानच नव्हतं त्याच्यामध्ये. आणि मला काय ऋषी आठवणाच. 1 तास झालं, 15 मिनिटं झाले. आणि मग मी म्हटलं आता काय करावं, नाही बोलावं तर इज्जतीचा प्रश्न आहे. मग महाराज पान सापडत नाही. म्हणलं नका का सापडाना. अहो महाराज, तुमचं रामायण पाठ आहे, भागवत पाठ आहे, सांगा तसंच. आणि मग तो विश्वामित्र ऋषी आठवणा. आणि मग मी त्या ठिकाणी परशुराम 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 आणि परशुराम म्हटलं की अशी 2-4 म्हातारी पुढची बसलेली अशी डोळं वाटारून बघायची. महाराज परशुराम, ज्याचं रामायण पाठ आहे ते असे डोळं वाटारून पाहिजे. आणि मग मी म्हटलं आपलं काहीतरी चुकतंय. बरं, चुकलं तर चुकलं, रिटून बोललं, चुकलं खपत.
आणि मग रेटून बोललो. शेवट परशुराम, शेवटपर्यंत पोहोचवला परशुराम. आणि मग आरतीची वेळ झाली. उत्कट साधून शिळा शेतो बांधून आरती वगैरे झाली. ती 4-5 म्हातारी डोळं वाटरून बघत होती. का ती माझ्याकडे आली. म्हणजे महाराज, म्हणलं काय? अहो तुमचा ऋषी चुकत होता. अजून आठवला नव्हता मला. मी म्हणलं कोणता होता? मग ते म्हणले विश्वामित्र राव, तुम्ही परशुराम म्हणता. अरे येड्यांनो, म्हणलं मला एवढं कळत नाही का? 7-7 दिवस रामायण सांगतो, विश्वामित्र होता का परशुराम? तुमचं लक्ष किती होतं ही बघत होतं तुमचं. आणि मग ते सगळं, आणि मग ते नांदायला निघाली माहेराला. आणि जात असताना तिच्या आईने सांगितलं, बेटा तू नांदायला निघालीस, मग जात असताना एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या घरातील जी सासू आहे ते गावचा पान उतारा आहे. सगळं गाव भांडलं तिच्या बरोबर आणि तू तिच्या घरात नांदायला निघाली. लक्षात ठेव. मग फक्त मी 2 जी वाक्य सांगतोय तेवढंच घरात बोलायचं, तिसरं बोलायचं नाही, तुझं नांद होणार नाही. काय बोलायचं आई? आणि मग तिने सांगितलं, सासू कशीही बोलली तरी तू 2च शब्द बोलायचे. सुनबाई अगदी बरोबर, तुझंच खरं, तुझंच बरोबर, तुझंच खरं, एवढंच बोलायचं, तिसरं बोलू नकोस. नांदायला गेली. आणि पहिल्याच दिवशी सासू ठरलेल्या स्वभावाप्रमाणे, माणसाचा स्वभाव बदलतो का? कधी बदलतो स्वभाव? मेल्यानंतर. मग माणसाचा स्वभाव बदलण्याची वाट बघायची का माणूस मारण्याची वाट बघायची? हा ना, उत्तर चुकीचं आहे. स्वभावही बदलत नसतो, माणूसही मरत नसतो. त्याचा स्वभाव जसा आहे तसा वागण्याचा प्रयत्न करायचा. तुम्हालाही सुख लागल आणि त्यालाही आनंद होईल. विठाला म्हणून ते गेले. आणि तिने चालू केलं, तुझ्या बापाने तुला हे शिकवलं का? तुझ्या आईने तुला हे शिकवलं का? सगळ्या गोष्टी बोलून झाल्या. आणि तिने आईचा मंत्र पाठ केलेला होता, सासूबाई तुमचंच खरं, तुमचंच बरोबर. आणि मग तिला आनंद वाटायचा, महाराज माझ्या सुनासारखी सूनच नाही. आणि मग एक दिवस तिला झाला चिकनगुन्या. तुमच्याकडे आलता? तिला झाला चिकनगुन्या. आणि मग त्याचे हात पाय वाकडे झाले, बोलता येईना. मग ते या दवाखान्यामध्ये जा, त्या दवाखान्यामध्ये जा, पुण्यामध्ये जा, ससूनला जा, रुबीला जा, सगळीकडे जाऊन आली. थकून आली आणि बेडवरती पडली. सुनबाई पळत आली. जी सासूबाई शब्द बघा कसे असतात. आणि मग ती म्हटली, बघ ना बेटा, कोणत्याही दवाखान्यात जाते, कितीही उपचार केले, कितीही औषध, कितीही डॉक्टर, पण बरी काय होत नाही. असं वाटतं. काय वाटतं? असं वाटतं. काय वाटतं? मेडिकलमध्ये जावं, रोगरची बाटली घ्यावी, ढसा प्यावीन, मरून जावं, त्रास सहन होत नाही. हिच्या आईने हिला 2 शब्द शिकवले होते, सासूबाई तुमचंच खरं, शाब्दिकाचे काम नाही येते. कितीतरी दृष्टांत देता येतील. एक दृष्टांत देतो, शेवेला पूर्णविराम देतो. मायबाप शेजाऱ्याची भांडणं झाली, खूप भांडणं झाली. आणि ते प्रकरण कोर्टामध्ये गेलं. आणि ज्याची चुकी नाही तो रामराव वकील साहेबांना म्हणला, वकील साहेब माझी काही चुकी नाही, मला निर्दोष सोडा. रामराव तुला निर्दोष सुटायचं? हो निर्दोष सुटायचं. मग आता फायनल केस आहे, 12 वर्ष केसला झाले, आता शेवटची केस आहे. जज साहेबांनी कोणताही प्रश्न केला तू एकच शब्द बोलायचा, कोणता नाही, दुसरं काहीच बोलायचं नाही. आणि मग रामराव तयार झाला. जज साहेबांनी त्या आतमध्ये त्या कस्टडीमध्ये घेतलं. का रे रामराव, शेजारच्याला भांडण झालं का? नाही. मारहाण केली का? नाही. त्याचा बांध कोरला का? नाही. गायला मारलं का? नाही. बाईला मारलं का? नाही. मुलांना मारलं का? नाही 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 नाही. शेवटपर्यंत रामराव नाही म्हटला. जज साहेब म्हणले, रामराव शेवटचा प्रश्न विचारा. रामराव आतापर्यंत तुम्ही जेवढं बोललात ते खरं आहे का? आणि ते भस्कन म्हणलं नाही. शाब्दिकाचे काम एका साधूचं श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी शब्द अपुरे पडतात. संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकांचे काम नाही येते. साधू श्रेष्ठ आहे, साधू महान आहे, साधूपेक्षा श्रेष्ठ कोणीच नाही. त्यांचं श्रेष्ठत्व शब्दात आपण व्यक्त करू शकत नाही. म्हणून भारती बुवा महाराजांचे जीर्णोद्धार या ठिकाणी झाला. आज भांडाराचा विधी सोमवार, त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, त्यामध्ये जगद्गुरु तुकोबरायांना